मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुलेटवरून विधान भवनाकडे प्रवास, तिथून मंत्रालयाकडे देखील ते बाईकनंच रवाना झाले। पुढील 6 महिने राज्य सरकारचा कुठलाही मोठा कार्यक्रम होणार नाहीये। परदेश दौरे देखील मुख्यमंत्र्यांनी रद्द केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटची पीयूसी एक्सपायर झाल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप आहे। सामान्य माणसाला दंड ठोकणारे पोलीस हे मुख्यमंत्र्यांकडून दंड वसूल करणार आहेत का, असा सवालही वडेट्टीवारांनी विचारलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ईव्ही कारमधून विधान भवनामध्ये दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून इंधन बचत। मंत्री उदय सामंत यांची इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा घेऊन विधान भवनामध्ये एंट्री। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद, तर ताफ्यामधल्या वाहनांमध्ये त्यांनी कपात केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यामध्ये पालखी मार्गाचा दौरा केला आणि या दौऱ्याच्या दरम्यान गडकरींचा बसनं प्रवास। इंधन वाचवण्यासाठी गडकरींचा निर्णय, दिवेघाट ते मोहोळपर्यंत 221 किलोमीटरचा हा पालखी मार्ग आहे।